राजू आपल्या घराच्या अंगणामध्ये आंब्याच्या झाडाच्या खाली आपल्या बाबांबरोबर बसलेला होता. पप्पा, तुम्ही जुन्या जमान्याचे चालाक असू शकतात, पण हा आजचा प्रॉब्लेम आहे. पैसे आणि डोक्याने पैसे कमवणारा आयडिया. तुम्ही तर खेती खलियांमध्येच अटकले आहात. बेटा, चतुराईचं मतलब असतं बिना युद्धाची विजय आणि बिना आवाजाचा रस्ता. पैसे सगळ्या लोकांकडे असतात, डोकं सगळ्यांकडे नसतं. तर मग तुम्ही करोडपती का नाही झाले? आतापर्यंत 30 जुनी खाट, 30 चहाची कप बशी. तेव्हा राजूची आई चंपाताई बाहेर येते. राजू, कोणी आपल्या बाबाशी असं बोलतं का? तुझ्या बाबांनी माहित नाही किती लोकांची मदत केली आहे गावामध्ये. हो ग आई, आता तुम्ही दोघंच बघा. गावमध्ये पिझ्झाचं रेस्टॉरंट उघडणार आणि खरी आयडिया काय असते ना ते मी सांगेल. गावात पिझ्झा, लोक इकडे भरीत पोळी खातात बेटा. आता तुम्ही मागे सरका, मी शेत विकणार आणि काहीतरी मोठं करणार. हे ऐकून चंपाताई आपल्या नवऱ्या गणेशला बोलते, ऐका हो, एकदा मुलाला ते करायला द्या जे त्याचं स्वप्न आहे. चारपाईवर बसलेला सरपंच बलिया सिंग होता. अरे गणेश, तू जमीन का विकत आहेस? मुलगा म्हणतो आता शेत नाही, पिझ्झा उगवायचा आहे. मग तर त्याच्या डोक्यात शेतच उगत आहे, गावात पिझ्झा. गणेश मजबुरीमध्ये होकार देतो. एक शहरी वेशभूषावाली मुलगी घरामध्ये प्रवेश करते. बाबा भेटा, ही आहे नताशा. हॉटेल मॅनेजमेंट मध्ये ही माझ्या सोबतच होती आणि माझी होणारी बायको सुद्धा. अरे बाळा, लग्नाच्या आधी मुलगी मुलाच्या घरी नाही राहत. संध्याकाळी मंदिरामध्ये गणेश आणि चंपाताई राजू आणि नताशाचं लग्न लावून देतात. एक चमचमणारा विदेशी स्टाईल मध्ये रेस्टॉरंट तयार झाला होता. राजू, आता वेळ झाला आहे एक आलिशान रेस्टॉरंट चालवायचा. हे गावाचा विचार बदलणारा विचार असणार. रेस्टॉरंट मध्ये हलचल होते. सगळे ग्राहक पिझ्झा खात होते. मोठ्या शहराचा स्वाद लागत आहे. चीज तर भारी आहे, पण काहीतरी वजनदार वाटत आहे. जर वरती भरता असलं असतं ना तर खूप मजा आली असती. 2-3 दिवसाच्या गर्दीच्या नंतर ग्राहक यायचे बंद झाले. राजू आणि नताशा हिशोब लावत होते. राजू, सगळे पैसे संपले आहेत. इंग्रेडियंट्स विकत घेण्यासाठी पण नाही उरलेत. सगळं लावलं रेस्टॉरंट मध्ये. आता राजू, आता तर टमाटे आणि पनीर विकत घेण्यासाठी पण पैसे नाहीयेत. वेटरची पेमेंट कशी द्यायची? गाववाले एवढ्या खालच्या थराचे असतील हे विचारच केलं नव्हतं. तेव्हा राजूच्या गावाचा बलराम एक शातिर मुस्कान घेऊन तिथे येतो. काय झालं राजू, तुझ्या चेहऱ्यावर ही चिंता का दिसत आहे मला? आता तुम्हाला काय सांगू बलराम दादा, वडिलांचं शेत विकून आम्ही तुमचीच जमीन घेतली होती आणि विचार केला होता की पिझ्झा रेस्टॉरंट गावाच्या मार्केटमध्ये खूप मजा करेल. 2-3 दिवस पर्यंत तर सगळं चांगलं होतं, पण 2-3 दिवसांनंतर ग्राहकांनी यायलाच बंद केलं. आणि आता आमच्याकडे पैसे सुद्धा नाहीयेत. माझा तर विचार करू करून डोकं दुखत आहे की आता आम्ही काय करणार. आता काय होईल? अरे चिंता का करतोस राजू, एक काम कर, तू माझ्याकडून पैसे उधार घे. अरे नाही बलराम दादा, अरे राजू बाबू, चिंता नको करूस, घेऊन टाक उधार. जेव्हा रेस्टॉरंट चालेल तेव्हा देऊन टाक. व्याज काहीच नको, गावात तर आपलेच असतात सगळे. इतकी दर्या दिली, पण का? अरे बेटा, गावाच्या चांगल्यामध्ये दिल खुश होऊन जातं. राजू पैसे घेतो. चोहीकडे सन्नाटा पसरलेला होता. सगळ्या खुर्च्या खाली होत्या. मच्छर आणि मास्क्या उडत होत्या. ग्राहकांचं नाव सुद्धा नव्हतं. हे काय पिझ्झा विझ्झा, पोट तर भरत नाही, जीभ नक्कीच कापून जाते. आपल्या भरत्यामध्ये जी स्वाद आहे ती या टमाटरच्या रोटीमध्ये कुठे? बलराम दुरूनच रेस्टॉरंटला बघत होता. राजू नताशा बरोबर होता. तेव्हा अचानक बलराम तिथे येतो आणि तो राजूला बोलतो, राजू, मी जे तुला उधार दिली होती ती आता व्याज सोबत मला परत पाहिजे.
हे तुम्ही काय बोलतायत बलराम दादा? तुम्हीच तर बोलले होते की तुम्हाला व्याज नको. तू चतुर नाही, मूर्ख आहेस राजू. तुम्ही काय बकवास करत आहात? मी नेहमी राजूचे वडील गणेशशी आतल्या आत जळत होतो, कारण गावात सगळीकडे गणेशची चतुराई चालते. जेव्हा मला कळलं की गणेशचा मुलगा राजू गावात आपल्या वडिलांची शेत विकून रेस्टॉरंट ओपन करणार आहे, ते पण पिझ्झाचं, मी तेव्हा समजून गेलो की बेटा बापाचं नाक कापून टाकणार आणि वाहणाऱ्या गंगेमध्ये मी सुद्धा हात धुणार. म्हणजे काय म्हणायचंय तुम्हाला? म्हणजे हे आहे की जी मी तुला रक्कम दिली होती ना उधारसाठी, तर ते मला एका महिन्यात वेळेच्या आत नाही मिळाली, तर तुझी ही पूर्ण रेस्टॉरंट आणि त्याची जमीन माझी होणार, पंचायत होणार. इतकं बोलून बलराम आकडून तिथून निघून गेला. बलराम जसंच तिथून गेला, राजूचे बाबा गणेश डोकं खाली करून आत येतात. तू जे बोललास ते मी सगळं ऐकलं. जेव्हा तू रेस्टॉरंट बनवण्यासाठी बलरामची जमीन घेण्यासाठी विषय काढला होता, मी तेव्हाच तुला सतर्क केलं होतं, पण तू ऐकलं नाहीस. आणि वरून तू माझ्याशी न विचारता त्याच्याकडून पैसे उधारीमध्ये सुद्धा घेतलेस. मी तुला कधीपासून सांगत आहे की बलराम आतल्या आत माझ्याशी जळतो. तो तुझं नुकसान करायला नक्कीच प्रयत्न करणार. तुम्ही बरोबर बोलते बाबा. आता काही नाही राहिलं. बलराम व्याजासोबत पैसे मागतो आहे. एका महिन्यात व्याज नाही दिला तर रेस्टॉरंट पण जाणार आणि घर सुद्धा. आता तू तुझं केलंस. आता माझी बारी आहे. आता तू ते करणार जे मी सांगणार. हो बाबा. उद्यापासून किचन मध्ये भरीत बनणार, वांग्याचं भरीत, आणि तेच वांग्याचं भरीत चढणार पिझ्झ्यावर आणि नाव होणार भरताचा पिझ्झा. बाबा, कोणी नाही खाणार भरीतचा पिझ्झा. हे गाव आहे, इकडे पिझ्झा नाही चालणार, पण भरता सगळ्यांनाच आवडतं. दोघांना मिळवलं तर हृदय आणि जीभ दोन्हीही जिंकणार. भरता पिझ्झा तयार झाला होता. कुरकुरा बेस, वांग्याचा भरता, देसी तडका आणि हिरवीगार कोथिंबीर. गावातली ममता आत्या सगळ्यात पहिला तुकडा चाकते. अरे वा, जसं भाकरीवर भरता लावलेला आहे, पण कुरकुरा. मज्जाच आली. हळूहळू ग्राहक यायला लागतात. काही दिवसांनंतर रेस्टॉरंटमध्ये गर्दी लागली होती. सगळीकडे आनंदाचा माहोल होता. प्रत्येक टेबलावर भरता पिझ्झाच दिसत होता. एकदम घरासारखं स्वाद आहे. पिझ्झाचा पण देसी रूप असू शकतं, हे तर मी कधी विचारच केला नव्हता. राजू आणि नताशा किचन मध्ये बिझी होते. बलराम दुरूनच रेस्टॉरंट मध्ये गर्दीला बघत होता. हा म्हातारा गणेश तर परत पासा पलटवायला लागला. तेव्हा रेस्टॉरंटच्या आतून राजू आणि नताशा बॅग घेऊन बलरामकडे येतात. बलराम वाईट प्रकाराने घाबरतो. राजू ती बॅग बलरामला देतो आणि बोलतो, हे घ्या तुमचे पैसे, व्याजासकट. आणि आपल्या आयुष्यात एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही कुणाकडून ईर्ष्या ठेवून कधीच यशस्वी नाही होणार. ईर्ष्या करणारा कायम स्वतःचाच नुकसान करतो. हे ऐकून बलराम डोकं खाली करून तिथून निघून जातो. गणेश खाटावर बसलेला होता. तेव्हा राजूच्या मोबाईलची घंटी वाजते. हॅलो. हो, NDTVतून. हो, भरीतचा पिझ्झा भिलापूर पासूनच सुरू झालं. राजू, हे बघ, सोशल मीडियावर ह्या फूड ब्लॉगरने आपला व्हिडिओ टाकला आहे. दोघे जण हक्के बक्के राहतात. एक मोठा आयोजन झाला होता. सगळे गाववाले जमा झाले होते. मंचवर राजू आणि नताशा उभे होते आणि खाली गणेश आणि चंपाताई. चंपाताई राजूकडे येते. बाळा, आता तुला समजलं ना की चतुराईचा अर्थ? हो आई, आता समजलो की असली बिझनेस तो आहे जो हृदयातून केला जातो, आणि वडिलांपेक्षा भारी बिझनेस गुरु मी आजपर्यंत नाही पाहिला. इतकं बोलून राजू सगळ्या गाववाल्यांकडे बघतो आणि बोलतो, माझे वडील गणेश प्रसाद फक्त एक साधारण किसान नाहीये, ते एक विजनरी आहेत. आज जो भरीतचा पिझ्झा आहे त्यांचाच विचाराचं फळ आहे. गर्दी जोरजोरात टाळ्या वाजवते. गणेश अजूनही खाटेवर झोपलेला होता. मुलं आनंदात रेस्टॉरंटच्या बाहेर पडत होते. दूर भरता पिझ्झाचा बोर्ड चमकत होता.